पुढची बातमी पाहूया। 300 कोटींचा मालक असलेला माथाडी कामगार पाहिलाय का? हो, मुंबईत एक असा माथाडी कामगार आहे ज्याच्याकडे 2 आलिशान बंगले आहेत, आलिशान गाड्या आहेत, मुंबईत कोट्यवधींची जमीन आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा कोट्यधीश माथाडी कामगार आहे तरी कोण? पाहूया या रिपोर्टमधून। साताऱ्यातला हा स्वप्नपूर्ती बंगला, हा टोलेजंग बंगला कोणा मंत्र्याचा नाही किंवा व्यावसायिकाचा नाही, हा बंगला आहे एका माथाडी कामगाराचा। साताऱ्यातील एका माथाडी कामगाराची संपत्ती पाहून सगळे सवाक झाले। नुसता बंगला नाही, 10 ते 15 कोटींच्या आलिशान गाड्या, मुंबईत 200 ते 300 कोटींची जमीन, एवढी माया एका माथाडी कामगाराने कमावली कशी, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। तर ही माया जमवणारा माथाडी कामगार आहे दत्तात्रय भालेघरे उर्फ दत्ता पवार। भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात हा सवाल उपस्थित केला। त्यावेळी त्यांनी दत्ता पवार नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता। दत्ता पवारवर मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात 2 पॅन कार्ड्स काढल्याचा गुन्हा दाखल आहे। त्याचे साताऱ्यात 2 आलिशान बंगले आहेत, असा सर्व कच्चा चिठ्ठा प्रवीण दटकेंनी सभागृहात सादर केला। आमदार प्रवीण दटके यांच्या मागणीनंतर एसआयटीची घोषणा करण्यात आली। मात्र एसआयटी चौकशीतनं दत्ता पवारला नेहमीच वगळलं गेलं। मुंबई सारख्या शहरात 200-300 कोटीची एका माथाड्याची जमीन, जो अधिकारी हे सगळं करतोय तो त्या पदावर वारंवार तोच अधिकारी राहतो मुंबईत। नुसता मुंबईचा विषय नाही, हा नागपूरचाही आहे, सगळ्या ठिकाणचा आहे। हे आमचं तर दुर्दैव असं आहे का नागपूरचा व्यवसाय अशा चुकीच्या माथाड्यांमुळे नागपूर बाहेर गेला, कुठे छिंदवाड्याला गेला, कुठे रायपूरला गेला, कुठे जबलपूरला गेला, कुठे सुरतला गेला। कारण आमचा सगळ्या जे वॅगन नागपुरात रिकामे व्हायचे ते एक आकोड्या लावण्याचे 50-50 हजार रुपये घ्यायचे, त्यांनी सगळं नुकसान झालं। त्यामुळे सर्वंकष चौकशी व्हावी अशी माननीय मंत्री आकाश फुंडकरांना आम्ही विनंती केली होती, त्यांनी एसआयटी लावली। दत्तात्रय आत्माराम भालेघरे उर्फ दत्ता पवार अशा 2 नावांचं लेबल लावून फिरणारा हा व्यक्ती मूळचा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कोलेवाडी गावचा। गावातलं त्याचं खरं नाव दत्तात्रय भालेघरे, जन्म देखील याच गावात झाला। शेतकरी कुटुंबात जन्मलेला दत्तात्रय घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे माथाडी कामगार म्हणून काम करू लागला। हळूहळू त्याचे इतर माथाडी कामगारांशी चांगले संबंध निर्माण झाले। गावातीलच माथाडी कामगार मोठ्या संख्येने मुंबईत होते। त्यातनंच मुंबईत राजकारणात उडबस वाढत गेली आणि पुढे माथाडी कामगारांचं नेतृत्व करण्याची संधी त्याला मिळाली। मात्र या संधीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने केल्याची चर्चा सुरू झाली। याचाच एक पैलू म्हणजे गावापासून मुंबईपर्यंत सर्वांनाच अचंबित करणारी अफाट संपत्ती। दत्तात्रय आत्माराम भालेघरे उर्फ दत्ता पवार हे माथाडी कामगार नेते, यांच्यावरती भ्रष्टाचाराचे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मालमत्तेबाबतही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यांच्या मालमत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील 2 ठिकाणी टोलेजंग बंगले असल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात की दत्तात्रय पवार यांचा हा टोलेजंग बंगला या ठिकाणी अवाढव्य दिसतोय। 3 मजली असल्याचं एकंदरीत हा बंगला आपण पाहतोय। या बंगल्याच्या अवतीभोवती अतिशय वेगळ्या पद्धतीचं डेकोरेट करण्यात आलेलं आहे। यामध्ये विठ्ठलाची मूर्तीही अवाढव्य या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे। ही आपण मूर्ती पाहतोय। या मूर्तीची उंची जवळपास 22 ते 25 फुटापर्यंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाचगणीच्या पायथ्याला असलेलं हे भाते घरातलं भाते म्हणून जे गाव आहे, या गावाच्या वेशीवर हा टोलेजंग बंगला आहे। माथाडी कामगारांच्या जीवावर मोठमोठ्या कंपन्यांना धमकावणं, त्यांच्याकडनं कोट्यावधी रुपये उकळणं, अशा पद्धतीने ही संपत्ती जमावल्याचा आरोप तक्रारदार हरीश जावळकरांनी केलाय। आत्माराम भालेघरे उर्फ दत्ता पवार या माथाडी कायद्यातील वाल्मिक कराडाची कोणत्याही प्रकारे चौकशी होत नसून फक्त दिनेश दाभाडे सहाय्यक कामगार आयुक्त यांची चौकशी होत असल्याचे समजते। दत्ता पवार यांच्याबद्दल एसआयटी मार्फत कोणती चौकशी होत नाही, ही बाब आश्चर्यचकित आहे। या व्यक्तीला कोणत्या कारणामुळे या एसआयटी मधून वगळण्यात येते, ही चौकशी होणे देखील फार महत्त्वाचे आहे। कारण हा व्यक्ती दत्तात्रय आत्माराम भालेघरे उर्फ दत्ता पवार
याच्या विरुद्ध एखाद्या व्यक्ती किंवा कामगाराने कोणत्याही प्रकारे तक्रार दाखल केली, कामगार विभागात असेल किंवा पोलीस ठाण्यात असेल, तर हा व्यक्ती याच्याकडनं काळ्या पैशाच्या माध्यमातून यांनी जमवलेल्या साम्राज्यात आणि पैशाच्या माध्यमातून लोकांवरती विविध पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी दाखल करतो आणि त्यांना त्यांच्या तोंडातनं येणाऱ्या शब्दाची वाचाही बंद करतो। दरम्यान या कोट्याधीश माथाडी कामगाराची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घेतली आहे आणि योग्य चौकशीचं आश्वासन फडणवीसांनी दिलं। संदर्भातला एक भ्रष्टाचाराचा विषय मांडला होता की त्याच्यामध्ये सातारामधले जे व्यक्ती आहे माथाडी कामगारांनी त्यांनी करोडो रुपयांची प्रॉपर्टी केलेलं दिसून आले। गोरगरिबांचे पैसे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतले गेलेले, याची तक्रार सुद्धा दाखल झाली होती। ती इन्क्वायरी कशा स्वरूपात राहील, काय असेल? असं आहे की आत्ता माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नाही, पण प्रवीण दटकेंनी जे मांडलेलं आहे त्याची माहिती घेऊन निश्चित असं कोणी केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। दत्ता पवार हे राज्यातल्या माथाडी क्षेत्राला पडलेला कोड आहे। एका सामान्य घरातला मुलगा गावाकडनं मुंबईत येतो, माथाडी कामगार म्हणून काम करताना ओझी वाहतो आणि बघता बघता कोट्यावधींचा मालक होतो। माथाडी कामगार दत्ता पवारची ही कहाणी खरंच समजण्या पलीकडची आहे। विशाल पाटीलसह राहुल तपास